राष्ट्रीय फल उत्पादन मंडळ भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने टोमॅटो, कांदा, पेरू आणि स्ट्रॉबेरी उत्पादन शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे श्री पवन कुमारजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध अनुदान योजनेचे मार्गदर्शन करण्यात आले। फूड अँड इंड्स लिमिटेड कंपनी बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर ही भारतातील एक प्रमुख अन्न प्रक्रिया कंपनी आहे, जे उष्णकटिबंधीय फळाचा लगदा, प्युरी आणि गोठलेल्या उत्पादनाचे उत्पादन आणि निर्यात करते। या कंपनीची स्थापना 1967 मध्ये झाली आहे। कंपनीचे प्रवर्तक दलाल कुटुंब आहे। कंपनीचे उत्पादक तयार करणारे महाराष्ट्रात नाशिक, सिन्नर, मुंबई आणि गुजरात, वलसाड येथे अत्याधुनिक कारखाने आहेत। कंपनीची उत्पादने युरोप आणि जपान सारख्या देशांमध्ये निर्यात केली जातात, जे त्यांच्या विक्रीत 70% योगदान देतात। फूड्स अँड इंड्स लिमिटेडची उत्पादने फळ लगदा ही कॉन्सन्ट्रेट्स, गोठवलेली उत्पादने, फळे आणि भाज्या, फळांची पावडर, भाज्यांची पावडर आणि दुग्धजन्य पावडर, मसाल्यांमध्ये कुसुम मसाला ब्रँड अंतर्गत मसाले तसेच टोमॅटो पेस्ट, नैसर्गिक फ्लेवर कंपाऊंड, कुसुम मसाल्याचे अधिग्रहण 2019 मध्ये कंपनीने कुसुम मसाला ब्रँड विकत घेऊन B2C व्यवसायात प्रवेश केलाय। कंपनीची गुणवत्ता कंपनी USDA आणि FDA प्रमाणित आहे। कंपनीचे प्रमुख उत्पादन युनिट नाशिक, महाराष्ट्र येथे आहे, जे निर्यात केंद्रित आहे। ही कंपनी प्रामुख्याने आंबा पल्पच्या प्रक्रियेत आघाडीवर आहे आणि भारतीय फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविण्याचे काम करते। मेळाव्याचे प्रमुख पाहुणे श्री पवन कुमारजी, उपसंचालक NHB नवी दिल्ली, तसेच फूड्स अँड लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोलाई साहा, वरिष्ठ खरेदी सल्लागार श्री रवींद्र बोरे, महाव्यवस्थापक जनरल मॅनेजर वीरेंद्र पवार, NP सिंग, माळेगाव फॅक्टरी मॅनेजर, तसेच खरेदी व्यवस्थापक श्री सुदर्शन पावशे व डिस्पॅच आणि लॉजिस्टिक व्यवस्थापक भास्कर धाना, पुणे, तसेच प्रदीप जोशी सर, हेड ऑफिस हे उपस्थित होते। यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या अनेक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला असता त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या। केंद्र सरकारच्या विविध अनुदान योजनेचा फायदा घेणार असल्याचं सांगितलंय। नमस्कार, मी मीनानाथ पुंजाजी कांडेकर, राहणार निमगाव देवपूर, तालुका सिन्नर। आज फूड्स अँड इंड्स लिमिटेड आणि नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कंपनीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये अतिशय छान असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळालेलं आहे। काढणी पश्चात तंत्रज्ञान असो किंवा जी पिकं करायची आहेत त्याच्या संदर्भातील शासनाच्या, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसंदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती फूड्स इन कंपनीचे व्यवस्थापन आणि NHM यांच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आली। सर्व पिकांबाबत सविस्तर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। तसेच जे NHMचे पवन कुमारजी त्यांनी पण NHMच्या ज्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला घेता येतील त्या संदर्भात मार्गदर्शन केलं। सबसिडीच्या योजना ह्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात, त्या शेतकऱ्यांसाठीच शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात पण सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आणि अतिशय छान पद्धतीने फूड्स अँड इंड्स या कंपनीने हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित केला। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने मी कंपनीचे व्यवस्थापनाचे आभार मानतो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।